भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पराभवाला जबाबदार कोण? नमस्कार, मी आहे विष्णू चव्हाण आणि आपण पाहता परिवर्तन न्यूज। 2024च्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार श्री कपिल पाटील यांचा पराभव स्वतःच्या भिवंडी या गावातून म्हणावा की शहरातून म्हणावा झालेला आहे। भिवंडी पश्चिमला 60,480 मतांची पिछाडी आहे। भिवंडी पूर्वेची 62,741 मतांची पिछाडी आहे। शहापूर ग्रामीणला 31,160 मतांची पिछाडी आहे। कल्याण पश्चिमला 31,236 मताची आघाडी आहे। भिवंडी ग्रामीणला 8,072 मतांची आघाडी आहे आणि मुरबाडला त्यांची 28,801 मतांची आघाडी आहे। ग्रामीण मुरबाडमध्ये पेसाचा प्रश्न जास्त गंभीरपणे जनतेने घेतला आणि त्या आदिवासी समाजातील काही नेत्यांनी दिशाभूल केली की आपल्या नोकऱ्या भाजपा सरकारने थांबवल्या आहेत आणि नोकर भरतीला स्टे घेणारे निलेश सांबरे आहेत म्हणून निलेश सांबरेला पण त्यांनी मदत केलेली नाही आणि कपिल पाटलांना पण त्यांनी मदत केलेली नाही। म्हणून आदिवासी पेसा विभागातील 77 गावे आहेत आणि आदिवासी समाजाच्या एकूण मतदान हा 30 ते 32 हजाराच्या वर असून ते सर्वच्या सर्व मतं हे सुरेश म्हात्रेंना गेली। ज्या सुरेश म्हात्रेंना आदिवासी समाजाने केव्हाच आमने सामने बघितलेला नाही अशा मतदारांनी आपले मत इंडिया आघाडी म्हणून एकतर्फी सुरेश म्हात्रेंना दिली आणि तसेच मताधिक्य मुरबाडमध्ये थोडा कमी झाला। शहरी भागामध्ये मुरबाड नगर पंचायत येते त्यामध्ये उमेदवार निलेश सांबरेंना 1,448 मतं पडली म्हणजे 16% मतदान हा निलेश सांबरेंना झाला। उमेदवार श्री कपिल पाटील यांना 4,380 मतं पडली म्हणजे हा 49% मतदान झाला। मुरबाड नगर पंचायतमध्ये मतदान केंद्र ज्याप्रमाणे आहेत त्या केंद्रांचा जर आपण विचार केला तर 304 मातानगर या मातानगरमध्ये 56% मते हे कपिल पाटलांना पडलेली आहेत। 305 मातानगर 57% मतं कपिल पाटलांना, 306 मुरबाड 44% मतदान कपिल पाटलांना, 307 मुरबाड 39% मतदान कपिल पाटलांना, 308 मुरबाड 64% मते कपिल पाटलांना, 309 मुरबाड 68% मते हे कपिल पाटलांना, 310 मुरबाड 42% मते हे कपिल पाटलांना पडली, 312 मुरबाड 50% मते कपिल पाटलांना पडली, 314 मुरबाड 56% मते हे कपिल पाटलांना पडली, 315 आंबेडकर नगर 41.40% मते हे कपिल पाटलांना पडली, 316 आंबेडकर नगर ही 37% मते ही कपिल पाटलांना पडली, 318 आंबेडकर नगर 39% मते हे कपिल पाटलांना पडली, 319 मुरबाड आंबेडकर नगर 56% मते ही कपिल पाटलांना पडली, 320 शास्त्रीनगर 50% मतं ही कपिल पाटलांना पडली आणि 321 शास्त्रीनगर तिथे 55% मतं ही कपिल पाटलांना पडली। या सर्व मतदान केंद्रातील नगरसेवक पक्ष कारवाईला घाबरले आणि तिथं कुणबी पॅटर्न अजिबात चाललेला नाही। ते बाजूला सारून सर्वांनी कपिल पाटील समर्थक म्हणून तिथं काम केलं आणि कपिल पाटलांना कौल देण्याचं काम ह्या नगरसेवकांनी केलं। बाजूला सारून वरील सर्व नगरसेवक जे आहेत ते उर्वरित नगरसेवक झेंडा नाका 311 47% मतं, झेंडा नाका 60% मतं, 317 आंबेडकर नगर 42% मतं हे सर्व मतदान 3 ठिकाणी सर्व मतदान सुरेश म्हात्रेंची आघाडी आपल्याला दिसते आणि त्या मुरबाड नगर पंचायतीमध्ये जेवढे नगरसेवक आहेत ते पक्ष कारवाईला घाबरले आणि आपलं पक्ष कारवाई करून आपलं नगरसेवक पद जाऊ शकतो या भीतीने सर्व मतदान हे कपिल पाटलांनाच पडले। त्या कारणाने मुरबाडमध्ये मताधिक्य हे जास्तीत जास्त कपिल पाटलांनाच असून भाजपाच्या उमेदवाराला तिथे जास्त मतदान झालेलं आहे। अशा प्रकारे हे विश्लेषण आपल्याला दिसून येतो आणि या विश्लेषणामध्ये नगरपंचायतीमध्ये काय घडलं तर सर्वात महत्वाचं नगरपंचायतीमध्ये निलेश सांबरेंना नाकारलं गेलंय। निलेश सांबरेंना कोणत्याही प्रकारचा तिथं मताधिक्य भेटला नाही, फक्त 1,448 मतं निलेश सांबरेंना पडलेली आहेत। 2 नंबर सुरेश म्हात्रेंना मतं पडली। समजायचं 2 नंबर सुरेश म्हात्रे पाहू आपण, 3,179 मतं फक्त सुरेश म्हात्रेंना पडलेत आणि सर्वात जास्त मतं 4,380 मतं देण्याचं काम म्हणजेच 49% मतं देण्याचं काम या नगरसेवकांनी केलेलं असून खरोखरच
हे सर्व कपिल पाटील समर्थक आहेत. यांचे मी आभार मानतो परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे. आणि अतिशय चांगला मताधिक्य या नगरसेवकांनी दिलेला असून, समर्थकांनी, कपिल पाटील समर्थकांनी दिलेला असून, भाजपाची लाज राखण्याचं काम सुद्धा या नगरसेवकांनी केलेलं आहे असं मी म्हणतो. लाज राखावी की मनातली भीती बोलावी की आपलं नगरसेवक पद जाऊ शकतो किंवा पक्ष कारवाई होऊ शकते, त्या कारणाने तिथं मताधिक्य जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. इतके बोलून मी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.